शालेय पोषण आहार योजनेची दररोजची माहिती भरत असताना MDM ॲप किंवा MDM पोर्टल मध्ये अशा प्रकारचा मेसेज येत असेल, प्रेझेंट स्टुडंट काउंट should be less than or equal to the enrolled student count. असा जर मेसेज येत असेल तर आपण काय प्रक्रिया करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. चला तर आपण पाहूया कशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. प्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये गुगल क्रोम ओपन करायचं आहे. त्यानंतर MDM पोर्टल आपल्याला ओपन करायचं आहे. MDM पोर्टल ओपन केल्यानंतर आपल्याला ह्या पोर्टल मध्ये लॉग इन व्हायचं आहे. या पोर्टल मध्ये लॉग इन झाल्यानंतर आपण इथं पाहू शकता PM पोषण लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता या लॉग इन हिअर बॉक्स मध्ये आपल्या शाळेचा UDAS नंबर आणि पासवर्ड आपल्याला समाविष्ट करायचा आहे. पासवर्ड आणि UDAS नंबर समाविष्ट केल्यानंतर आपल्याला हा कॅप्चा कोड एक वेळेस रिलोड करायचा आहे. हा कॅप्चा कोड चेंज झाल्यानंतर आपल्याला हा कॅप्चा कोड यामध्ये भरायचा आहे 2C8884C. त्यानंतर आपल्याला शाळेची लॉग इन करायची आहे. अशा प्रकारे शाळेची लॉग इन झाल्यानंतर आपण हा बॉक्स पाहू शकता. याच्यामध्ये आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन या बॉक्स मध्ये क्लिक करून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्या उजव्या साईडला 2 नंबरला एनरोलमेंट हा टॅब आहे. या एनरोलमेंट टॅबला क्लिक करायचं आहे. एनरोलमेंट टॅब क्लिक केल्यानंतर आपण इथे पाहू शकता पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असे वर्ग आपल्याला दिसत आहेत. फॉर एक्झाम्पल जर आपल्या तिसऱ्या वर्गामध्ये आपली संख्या 22च्या ठिकाणी 24 झाली असेल तर या ठिकाणी 24 टाकून आपल्याला आपल्या पटसंख्या ही अद्ययावत करायची आहे. पटसंख्या वाढल्यानंतर इथं अपडेट बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर आपण पाहू शकता की अशा प्रकारे आपला मेसेज येईल डाटा सेव्ड सक्सेसफुली. अशा प्रकारे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुन्हा आपला MDM ॲप ओपन करून आपल्या रोजची दैनंदिन माहिती भरावयाची आहे. धन्यवाद.